हॅलो. आज आपण पाहूया ENT स्कॅन म्हणजे काय असतं. तर ENT स्कॅन म्हणजे न्यूकल ट्रान्सल्युकन्सी स्कॅन. आता या स्कॅनमध्ये नेमकं काय केलं जातं, तर बाळाच्या मानेच्या मागे जे द्रव्य असतं तर त्याचं मोजमाप केलं जातं आणि बाळामध्ये जन्मजात कुठला धोका आहे का बाळाला किंवा कुठला डाऊन सिंड्रोम आहे का हे चेक करण्यासाठी ENT स्कॅन हे केलं जातं. ENT स्कॅन हा कधी केला जातो, तर आपली प्रेग्नन्सी राहून 11व्या ते 13व्या आठवड्यामध्ये हा स्कॅन केला जातो. ENT स्कॅनची व्हॅल्यू जर 3 mm पेक्षा कमी असेल तर हा स्कॅन नॉर्मल मानला जातो, पण 3 mm पेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला काही टेस्ट सुचवल्या जातात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची ब्लड टेस्ट म्हणजेच डबल मार्कर टेस्ट. आता या डबल मार्कर टेस्टमध्ये काय केलं जातं, तर आपल्या बाळाला जन्मजात कुठल्या गोष्टींचा धोका आहे का हे आपल्याला अचूक प्रमाणात समजतं. ENT स्कॅन कसा केला जातो, तर हा एक अल्ट्रासाऊंड आहे, तो आपल्या पोटावरूनच केला जातो. यामधून आपल्याला काही धोका असतो का किंवा त्रास आहे का, तर अजिबात नाही. आपल्याला किंवा बाळाला यातून आपल्या कोणताच त्रास. जर तुम्हाला ENT स्कॅनबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर माझा लॉंग व्हिडिओ जाऊन नक्की बघा.